नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। मॉन्सून पूर्व पावसाचा अचानक झालेला फटका आणि त्याने उद्ध्वस्त केलेली शेतकऱ्यांची मेहनत। अमरावती जिल्ह्यात तब्बल 50 गावात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 13,000 हेक्टर क्षेत्रातील पीक बाधित झाले आहे। यामध्ये ज्वारी, कांदा, भाज्या, तीळ, भुईमूग, टरबूज, केळी, आंबा आणि संत्री यांचा समावेश आहे। फक्त शेतीच नाही तर 16 गावांमधील अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे। या पावसाने सामान्य जनतेलाही रस्त्यावर आणले आहे। महत्त्वाची सूचना, 28 आणि 29 मे रोजी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। या दिवशी डोंगर कड्यांवरील धोकादायक दगड आणि दरडी हटवण्याचे काम करण्यात येणार आहे। ही कामे प्रशासन आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने पार पडणार आहेत। 6 आणि 9 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो। यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर येतात। 2 वर्षांपूर्वी याच दिवशी एका भक्ताचा मृत्यू झाल्यानंतर ही खबरदारी घेण्यात येत आहे। तरी पर्यटक आणि शिवभक्तांनी पायरी मार्ग टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या। ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली। या प्रकरणावर थोरली सून मयुरी जगतापने मौन सोडले आणि अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। तिला सांगितलं जायचं, मयुरीला बाळ होत नाही, तिच्याकडे बाळ देऊ नको। ती माझ्याशी बोलली असती तर मी तिच्या पाठीशी उभी राहिले असते। वैष्णवीने आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा ते फूड पॉइझनिंग असल्याचं सांगितलं गेलं। 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर, महागडं घड्याळ सगळं दिलं गेलं, पण छळ थांबला नाही। आता बाळही पोरकं झालंय। बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील। बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं। त्यावेळेस तिला माणूस मारा तिच्या नंदेनी। प्रेम विवाह करून सासरी गेलेली वैष्णवी आज आपल्यात नाही। तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि आता मैदानात उतरली 2 मोठी ताकदीची खेळी। भारतीय जनता पक्षाने घेतलंय धाडसी लक्ष्य, मिशन 150। 227 पैकी तब्बल 150 जागांवर विजय मिळवण्याची तयारी। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 100 जागांवर दावा ठोकलाय। सूत्रांनुसार माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। 2017 ते 2022 दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे 46 नगरसेवक आता शिंदे गटात सामील आहेत। शिवसेनेतर्फे सध्या 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू असल्याचंही समजतंय। बीजेपीचा मिशन 150 आणि शिवसेनाचा मराठी मनाचा गड, कोण मिळवणार मुंबईचा ताज? पॉलिप्रोपायलिन चिप सारख्या ज्वलनशील साठा असल्याने आगीने तासाभरातच रौद्र रूप घेतलं। या आगीत कंपनीतील 16 पैकी 8 प्रकल्प खाक झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनाने 3 किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेत, तर 1 किमी परिसरातील 5 गावांची तातडीने रिकामी केली आहे। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।